जय भीम. मी सुनील मोरे, छत्रपती संभाजीनगर. आज गुरुवार दिनांक 10 जुलै 2025. सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे आषाढ पौर्णिमेचे बुद्ध धम्मातील महत्त्व. त्याचे लेखक आहेत मिलिंद मानकर. शाक्य लोकात आषाढ पौर्णिमा महिन्यात वप्प मंगल नावाचा उत्सव साजरा करण्याची प्रथा होती. आषाढ पौर्णिमेला महामायाला गर्भधारणा, ग्रहत्याग आणि सारनाथला प्रथम उपदेश असे 3 महत्त्वाचे प्रसंग बुद्धांच्या जीवनात या पावन दिनी घडले. आज आषाढ पौर्णिमेचा मंगल दिन. त्यानिमित्ताने बुद्ध धम्मात आषाढ पौर्णिमेला अत्यंतिक महत्त्व आहे. पाली भाषेत या पौर्णिमेला आषाढ हमासो असे म्हणतात. आषाढ पौर्णिमेला महामायाला गर्भधारणा, ग्रहत्याग आणि सारनाथला प्रथम उपदेश असे 3 महत्त्वाचे प्रसंग बुद्धांच्या जीवनात या पावन दिनी घडले. बुद्ध काळात शाक्य आणि त्या प्रांतातील लोक हा दिवस वप्प मंगल नावाने साजरे करतात. राजघराण्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे राजा शुद्धोधन आणि त्यांची पत्नी सहचरणी महामाया देवी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सहभागी व्हायचे. मोठ्या श्रद्धाभावाने गोरगरिबांना दानधर्म करायचे. त्याच रात्री राजा शुद्धोधन व महामाया देवी शयन कक्षात झोपले असता पहाटे महामाया देवीला सुंदर स्वप्न पडले. स्वप्नात सुमेध नावाचा बोधिसत्व महामाया देवीला म्हणाला, माते, मी माझा शेवटचा जन्म तुझ्या कुशीत घेणार आहे. तू माझी आई होशील का? महामायादेवी आनंदाने हो म्हणाली आणि तो सुमेध बोधिसत्व तिच्या शरीरात सामावला आणि ती जागी झाली. तिला स्वप्नाचा अर्थबोध झाला नाही. राजाला तिने स्वप्नाची माहिती दिली. राजाने स्वप्न विद्येत पारंगत असणाऱ्या 8 ब्राह्मणांना निमंत्रित केले. त्या ब्राह्मणांनी महामायावतीस पडलेल्या स्वप्नांचा अर्थ सांगितला. राजा, तुझी पत्नी पुत्रवत होणार आहे. तुला होणारा पुत्र सम्राट चक्रवर्ती राजा होईल किंवा त्याने संन्यास घेतला तर तो महान बुद्ध होईल असे भाकीत त्यांनी वर्तविले. आणि खरोखरच त्या पौर्णिमेला महामाया देवीला गर्भधारणा झाली. म्हणून आषाढ पौर्णिमेला गर्भमंगल दिन असेही म्हणतात. राजकुमार सिद्धार्थ 29 वर्षाचा झाला होता. शाक्य संघाचा सभासदी झाला होता. यशोधरेचा पती व राहुलचा पिताही झाला होता. बौद्धगयेत रोहिणी नदीच्या पाण्यावरून सुगीच्या हंगामात शाक्य कोलीय वाद नेहमीच होत असे. या वादाचा शेवट युद्धानेच करावा असा विचार संथागारात सभेपुढे आला. पण वैराने वैर क्षमत नाही. वैरावर प्रेमानेच मात करता येते या मताचा सिद्धार्थ असल्याने या प्रस्तावाला त्यांनी विरोध केला. बहुमत सिद्धार्थाकडे नसल्याने संघाच्या आज्ञेवर हुकूम 3 शिक्षांपैकी एक स्वीकारावा लागली. सामाजिक बहिष्कार, देहांत शासन अथवा देशत्याग किंवा सैन्यात सामील होणे पैकी देशत्याग, ग्रहत्याग स्वीकारून परिव्राजक होण्याचा निर्णय राहुलला वात्सल्य दृष्टीने पाहून सिद्धार्थाने ग्रहत्याग केला. भारद्वाजाकरवी परिव्राजकाची दीक्षा घेऊन सर्व सुखाचा, शांतीचा जीवनमार्ग शोधण्यासाठी तो बाहेर पडला. तो दिवस आषाढ पौर्णिमेचा होता. सिद्धार्थाच्या ग्रहत्यागाला पाली भाषेत महाभिनिष्क्रमण असे म्हणतात. सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त झाल्यावर आषाढ पौर्णिमेला या पृथ्वी तलावर तथागताने धम्मचक्र फिरवले. सुजाताच्या हाताची खीर सिद्धार्थाने सेवन केल्यामुळे त्यांच्या बरोबरचे 5 ब्राह्मण परिव्राजक त्यांना सोडून गेले होते. बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यावर त्या परिव्राजकांचा त्यांनी शोध घेतला. शोधत ते सारनाथच्या मृगदाय वनात आले. त्या निसर्गरम्य वनातच कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि बद्दीय या 5 ब्राह्मण परिव्राजकांचे वास्तव्य होते. त्या 5 परिव्राजकांना तथागतांनी आपला प्रथम धम्म उपदेश देऊन धम्मचक्र परिवर्तन केले. तो दिवस आषाढ पौर्णिमेचा होता. बहुजन हिताय बहुजन सुखाय चहू दिशेला भ्रमण करणाऱ्या भिक्खूंना पावसाळ्यात वाढणाऱ्या वनस्पतीमुळे तुडुंब भरणाऱ्या नदी नाल्यामुळे फिरणे अडचणीचं होईल. म्हणून पावसाचे 4 महिने भिक्खूंनी एकच ठिकाणी थांबून धम्म अभ्यासावा, चिंतन मनन करावे. यालाच वर्षावास असे म्हणतात. बुद्ध धम्मात वर्षावासाची सुरुवातही आषाढी पौर्णिमेपासून होते. बुद्धाने आपला पहिला वर्षावास सारनाथ येथील ऋषीपतन येथे सुरू केला आहे. शेवटचा वर्षावास वैशालीला केला. त्याच वेळी आषाढ पौर्णिमेला तथागतांनी 60 भिक्खूंचा समूह झाल्यावर संघाची स्थापना केली. म्हणून आषाढ पौर्णिमेला महान पवित्र आणि पुण्याचे महत्त्व प्राप्त झाले आहे. बौद्ध उपासकांना या मंगलदिनी शील ग्रहण करणे, अष्टशील उपसत पाळणे, धम्म श्रवण करणे अशी अतिशय मोलाची संधी वर्षावासाच्या निमित्ताने लाभलेली असते. यथाशक्ती भिक्खूंच्या व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी उपासकांच्या श्रद्धा दानावर अवलंबून असते. सब्बदान धम्मदान जिनाती, अर्थात धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.
या उदात्त हेतूने प्रेरित होऊन श्रद्धा भावनेने उपासक या दिवशी भिक्खूंना दान करतात, त्यांना सुग्रास भोजन वाढून संतुष्ट करतात. तथागत बुद्ध म्हणतात, भिक्खूंनो, जो श्रद्धापूर्वक गौरवासहित उचित समयी मुक्त हस्ते दान देत असतो, त्याला जेथे तेथे त्या दानाचे फळ प्राप्त होत असते. तेथे तेथे तो धनवान, ऐश्वर्यशाली, सुंदर, दर्शनीय, मनोरम असतो आणि श्रेष्ठतम रूपाने युक्त असतो. या ठिकाणी माझा आलेख संपलेला आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.